नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये विचारलेल्या पॉलिटीच्या प्रश्नाचं विश्लेषण पाहतो आहे आणि त्याच्यातलं पुढचं लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण पक्षीय राजकारण, भारतातले राजकीय पक्ष, दबावगट आणि सरकार निवडणुका हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तर याच्यावरती आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहतो आहे. याच्यामधून पूर्वपरीक्षेला खूप कमी प्रश्न आलेले आहेत आणि हा पॉलिटीचा असा एकमेव टॉपिक आहे की ज्याला स्पष्टीकरणाची विश्लेषणाची गरज नाही, कारण हा सगळा फॅक्च्युअल डाटा आहे किंवा दुसरी गोष्ट करंट ओरिएंटेड डाटा आहे. सपोज त्यांनी विचारलं की 2009च्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत XYZ पक्षाला किती जागा मिळाल्या किंवा XYZ पक्षाला किती टक्के मतं मिळाली, तर तो रिलेव्हन्स आत्ता नाही. याच्यातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ भारतात राष्ट्रीय पक्ष किती आहेत, भारताच्या राष्ट्रीय कुठल्या पक्षाची स्थापना कधी झाली, प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राच्या बाबतीत जर का विचार केला तर वेगवेगळे पक्ष, त्याचे प्रमुख, त्यांची विचारसरणी, हा जो फॅक्च्युअल डाटा आहे तर याच प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे. परंतु राज्यसेवा मुख्य परीक्षेचं जे स्वरूप आहे तर ते बदललं आहे, ते पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपाचं झालं आहे. तर त्याचा अभ्यास करत असताना कुठल्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे याची एक फ्रेम, चौकट मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून पुरवणार आहे. सर्वप्रथम जर का तुम्हाला या पर्टिक्युलर टॉपिक की ज्या टॉपिकचं नाव आहे पक्षीय राजकारण, पक्ष आणि दबावगट, याचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल, याच्यावरचे जर का PYQ सोडवायचे असतील तर ही जी PDF आहे संबंधित, ही PDF सर्वप्रथम तुम्ही VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा, त्याची प्रिंट करा आणि मग तुम्ही 1 बाय 1 प्रश्नांची संख्या जास्त आहे परंतु रिलेव्हन्स आणि महत्त्व जे आहे तर ते कमी आहे, हे लक्षात ठेवा. ह्याच्यातले जरी का 100 प्रश्न असले तरीसुद्धा 50 प्रश्न तुमच्या कामाचे आहेत. 50 प्रश्न करंट ओरिएंटेड असल्यामुळं त्याचा आत्ता ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असाल प्री किंवा मेन्सचा रिलेव्हन्स 0% आहे. त्याच्यामुळे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचंच एक्सप्लेनेशन इथं आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं बायचान्स याच्यावरती जर का प्रश्न विचारला तर कुठल्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते मी 7-8 पॉईंट तुमच्या स्क्रीनवरती दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे भारतातली पक्षप्रणाली, पॉलिटिकल सिस्टीम कशी आहे. ओके, म्हणजे पक्षांची, त्याच्यामध्ये पक्षीय राजकारणाची पार्श्वभूमी, म्हणजे काँग्रेस तर स्वातंत्र्याच्या अगोदरपासून होता, नंतर 1967पर्यंत म्हणजे काँग्रेस सिस्टमचा राज झाला असं म्हटलं जातं. बऱ्याचशा राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आणि काही राज्यात सत्ता आली होती तीसुद्धा अगदी निसटता तिथं विजय झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर मग ती अगदी 1947 पासून ते 2025-26पर्यंत भारतातल्या पक्षीय राजकारणाची पार्श्वभूमी काय राहिलेली आहे. खंड पाडले जातात. 1967पर्यंत काँग्रेस सिस्टीम म्हटलं जातं कारण तोपर्यंत एकच पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत होता. मग तिथून पुढं काय झालं, राजकारणाचं मंडलायझेशन किंवा ओबीसीकरण म्हणजे काय झालं, 2000 नंतर काय बदल व्हायला लागले, 2014 नंतर कुठले बदल झाले, याचा तुम्हाला तिथं अभ्यास करावा लागणार आहे. जर का तुमचा PSR ऑप्शनल असेल आणि तुम्ही MA पॉलिटिकल सायन्स केला असेल तर तुम्हाला हा एक पेपर आहे, लक्षात ठेवा, आणि खूप तो इंटरेस्टिंग पेपर आहे. म्हणजे भारतातलं राजकारण चालतं कसं हे पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग आहे. बघा, भारताला जर का आपण 4 भागात डिवाईड केलं, म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, सपोज आता उत्तर आणि दक्षिण असं जर का डिवाईड केलं तर दक्षिणेतलं जे पक्षीय राजकारण आहे तर त्याला लोकानुरंजनवादी राजकारण असं म्हणतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तिकडे एखादा नेता जर का मरण पावला तर लोक आत्महत्या करतात, एखाद्या पक्षाचा पराभव झाला, एखादा त्यांचा आवडता नेता पडला, लोक आत्महत्या करतात, आणि एखादा त्यांचा आवडता नेता निवडून आला तर त्याला दुग्धाभिषेक वगैरे घातला जातो. तर उत्तरातले पॉलिटिक्स याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं असल्याचं दिसतं. महाराष्ट्रातलं पॉलिटिक्ससुद्धा तुम्हाला वेगळं असल्याचं दिसतं. याच्यानंतर उत्तर प्रदेशमधलं असेल, जम्मू काश्मीरमधलं असेल, नॉर्थ ईस्टमधल्या राज्यातलं जे राजकारण असतं किंवा तिथली पक्षीय बांधणी जी आहे तर ती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आधारावरती ही निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर हे एक भारताचं वैशिष्ट्य आहे. जसे आपण भारतात विविधतेत एकता आहे असं तसं म्हणतो, तसंच भारताच्या पक्षीय राजकारणात सुद्धा विविधता आहे. म्हणजे दक्षिणेतल्या पक्षांचे राजकीय मुद्दे वेगळे आहेत, उत्तरेतल्या पक्षांचे राजकीय मुद्दे वेगळे आहेत, नॉर्थ ईस्टमधल्या पक्षांचे राजकीय मुद्दे वेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आत्तापर्यंत असं चालत होतं की जो केंद्रात पक्ष सत्तेत आहे तर त्याच पक्षाचं सरकार नॉर्थ ईस्टमधल्या राज्यात यायचं. म्हणजे आत्तासुद्धा तसंच झालं आहे. केंद्रात BJP आणि संलग्न पक्ष आहेत आणि तिथल्यासुद्धा नॉर्थ ईस्टमधल्या बऱ्याचशा राज्यात BJP आणि संलग्न पक्षाचं सरकार असल्याचं तुम्हाला दिसून येतं आहे. तर ही भारतीय पक्षीय राजकारणाची वैविध्यता, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विविध राजकीय पक्ष, म्हणजे सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत. आता असं कुठलं राज्य आहे की भारतातलं तिथं एकही प्रादेशिक पक्ष नाही, याचा तुम्ही अभ्यास करणं म्हणजे गरजेचं आहे. येतं का लक्षात. 6 राजकीय पक्ष आहेत राजस्थानमध्ये, एकही प्रादेशिक पक्ष नाही, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची माहिती, त्याच्यानंतर युती आणि आघाड्यांचं राजकारण, ओके, त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती असली पाहिजे. म्हणजे आता इंडिया आघाडी आणि NDA अलायन्स हे तुम्हाला माहीत पाहिजे नक्की काय आहे.
ओके, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. आणि इंडिया फ्रंट त्याचा काय लॉंग फॉर्म आहे ते तुम्ही बघून घ्या, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघून घ्या म्हणण्यापेक्षा कमेंट करा, हे माहीत असलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुका असतील म्हणजे ज्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत तिकडे टर्निंग पॉईंट ठरलेले आहेत आणि लेटेस्ट 2-3 निवडणुका करून ठेवा की जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि महाराष्ट्राचा विचार करत असल्यामुळं MPSC असल्यामुळं महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकांशी सुद्धा चर्चा करणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दबाव गट आणि त्यांची भूमिका. राजकीय पक्षांवरती किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षांवरती एक दबाव किंवा एक वेगळा आपण काय म्हणतो वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तर हे वेगवेगळे दबाव गट करत असतात. त्याच्या अनुषंगानं दबाव गट म्हणजे काय, त्यांची भूमिका काय असते, या राजकीय परिघात ते कसं काम करतात, त्यांचं कार्य काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लोकशाहीतील राजकीय पक्षांचं महत्त्व काय आहे. ओके, आता बाहेरच्या देशात पाहतोय एकच पक्ष असतो आणि तोच सत्तेवर येतो वारंवार. तसं भारतात म्हणजे पहिल्यांदा 2 पक्ष होते, द्विपक्षीय संघर्ष होता, मग बहुपक्षीय संघर्ष झाला. आता रिजनल पार्टी जे आहेत, प्रादेशिक पक्ष जे आहेत तर ते देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. उदाहरणार्थ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणासारखी छोटी छोटी राज्य आहेत, परंतु त्या राज्यांचं महत्त्व केंद्रामध्ये आता वाढल्याचं दिसतंय. महाराष्ट्रातलं शिवसेनेचं सरकार असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, हे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत आहेत देशाच्या राजकारणात. त्याच्यामुळं प्रादेशिक पक्षांचं वाढलेलं महत्त्व, याशिवाय राष्ट्रीय पक्ष आणि लोकशाहीतील राजकीय पक्षांचं महत्त्व याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या 7-8 गोष्टींचा अभ्यास तुम्ही करा. याच्या बाहेर काय आयोग तुम्हाला रिटर्नलाही प्रश्न विचारणार नाही आहे आणि ऑब्जेक्टिव्हला सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला नाही. ओके, जे करंट ओरिएंटेड प्रश्न होते तर त्याचं एक्सप्लेनेशन मी इथं देणार नाही आहे. PDF काढा, PDF वाचा, सोडवा, प्रिंट करा आणि त्याचा तुम्ही तिथं अभ्यास करू शकता. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं हे विश्लेषण VJC स्टडीचा यूट्यूब चॅनल त्याच्यातली प्लेलिस्टमधली ही प्लेलिस्ट चेक करा, सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल. बघा पहिला प्रश्न, चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. कोणती जोडी चुकीची आहे? भारताचे राष्ट्रीय पक्ष आणि स्थापना वर्ष. आता याच्यातला तृणमूल काँग्रेस आहे तर तो राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही आहे, हे लक्षात ठेवा. तो अगोदर 2023च्या वेळेस तो राष्ट्रीय पक्ष होता, ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस. चुकीची जोडी ओळखायची आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी, स्थापना कधी 1964, बरोबर आहे, याच्यावरती प्रश्न ऑलरेडी आला होता. त्याच्यानंतर बहुजन समाज पक्ष, बसपा 1984, तृणमूल काँग्रेसची स्थापना 1998, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI याची स्थापना 1926 म्हटलंय तर हे विधान चुकलंय. याची स्थापना कधी झाली न विसरता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण हे 2 पक्ष जे आहेत याच्यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळं याचं जर तुम्हाला स्थापना वर्ष 1964 सापडलं तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI याची स्थापना कधी झाली ते मला सुद्धा सांगा. 26 आहे की 25 आहे, मी तुम्हाला हिंट दिली, कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर कमेंट करा. पुढचा प्रश्न, योग्य कथन ओळखायचं आहे. 2 कथनं दिलेत तुम्हाला. बघा आता, स्वतंत्र पक्षाची स्थापना ऑगस्ट 1959 झाली, बरोबर आहे का? तर बरोबर आहे. स्वतंत्र पक्षाचं नेतृत्व श्री राजगोपालचारी KM मुन्शी यांनी केलं, बरोबर आहे का? तर बरोबर आहे. स्वतंत्र पक्षाचे सहकारी शेती व राज्य व्यापाराचं समर्थन केलं, नाही, हे चुकीचं आहे. आणि ब हे 2 पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक पक्षाकडे अखिल भारतीय दृष्टिकोन आहे परंतु राष्ट्रीय निवडणुकीच्या आधाराचा अभाव आहे? असे कुठले पक्ष आहेत? नॅशनल लोकदल हे नाव आहेत पक्षाच्या, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी. ओके, हिमाचल हा आहे, हा प्रादेशिक पक्ष आहे आणि खूप छोटा आहे त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे. ब क ड पर्याय क्रमांक 4 नटशिट. याच्यातले प्रश्न एकही रिपीट झालेला प्रश्न नाही, हे लक्षात ठेवा. पक्षांची स्थापना कधी झाली ते प्रश्न जोडायला मला वारंवार विचारलेत, परंतु एक प्रश्न आयोगाने परत रिपीट केला आहे असं कधी झालं नाही. ओके, त्याच्यामुळं एवढं याचं टेन्शन घेऊ नका. मी जे सांगतो तेवढंच लक्षात ठेवा, त्याच्या बाहेर काय करण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. 2019च्या लोकसभेवरती प्रश्न आहे, त्याच्यामुळं याचा रिलेव्हन्स 0% आहे. आत्ता नाही, आत्ता जी लोकसभा होती तर त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. PDF वाचून घ्या. पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्या तुम्हाला. चांगला प्रश्न आहे बघा, हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रतिक्रियावादी, एका बाजूला तुम्हाला पक्षाची विचारसरणी दिली आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचं नाव दिले किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, वैशिष्ट्य दिलेत, राजकीय पक्षाचा प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये. प्रतिक्रियावादी पक्ष कोणाला म्हटलं जातं? तर उत्तर आहे जुन्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संस्थांना चिकटून राहणारा पक्ष. पुराणमतवादी पक्ष कोणाला म्हटलं जातं? जैसे ते स्थितीवर विश्वास ठेवणारा पक्ष. उदारमतवादी पक्ष कोणाला म्हटलं जातं? विद्यमान संस्थांमध्ये सुधारणा करणारा पक्ष.
आणि मूलगामी पक्ष कोणाला म्हटलं जातं? विद्यमान संस्थांना उलटून नवीन व्यवस्था निर्माण करणारा पक्ष. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अला 4, बला 3, कला 2, डला 1. लक्षात ठेवा. आता याच्यावरती प्रश्न असा येऊ शकतो की प्रतिक्रियावादी पक्ष कोणता, पुराणमतवादी पक्ष कोणता, उदारमतवादी पक्ष कोणता आणि मूलगामी पक्ष कोणता. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर बघा, आता मूलगामी पक्ष म्हणजे काय? विद्यमान संस्थांना उलटून नवीन व्यवस्था स्थापन करणं किंवा विद्यमान संस्थांमध्ये सुधारणा करणं. ओके, आता ही पक्षाची वर्गवारी तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? तर चांगले जे रेफरन्स बुक आहेत त्याच्यामध्ये. असं तर काय अजून PYQ विचारला नाही, विचारण्याची शक्यता आहे. परंतु असं जर का प्रश्न विचारला तर हा प्रश्न जरा थोडासा अवघड कॅटेगरीतला आहे. तुम्हाला तिथं काहीतरी छोटीशी ते हिंट देतीलच, तरच प्रश्न हा सोडवायला येऊ शकतो. हे ठीक आहे, हे तुम्हाला समजते. उदारमतवादी म्हणजे काय? विद्यमान संस्थांमध्ये सुधारणा करणारा, काहीतरी बदल तो चांगले पाहिजेत म्हणतोय. ओके, असं. पुढचा प्रश्न जोड्या लावायच्या आहेत. व्यक्ती आणि संघटना किंवा दबाव गट. दबाव गटासंबंधीचा हा प्रश्न आहे. एका बाजूला संघटना दिलेत आणि दुसऱ्या बाजूला संबंधित व्यक्ती दिलेत. बघा आता, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अला 4. अला 4 श्रमजीवी महिला सभा, मृणाल गोरे. त्याच्यानंतर श्रमिक महिला संघटना, बला 3 प्रभा सावंत, कला 2 भारतीय महिला फेडरेशन तारा रेड्डी आणि महिला दक्षता समिती सुधा कुलकर्णी. पर्याय क्रमांक 4. याच्यावरती प्रश्न त्यांनी रिकाम्या जागा भरायला सुद्धा विचारलेला आहे. ओके, किंवा खालील वाक्य दिली होती त्यांनी की महिला दक्षता समितीशी संबंधित व्यक्ती सुधा कुलकर्णी आहेत, श्रमिक महिला संघटनाशी संबंधित व्यक्ती मृणाल गोरे आहेत. तर चुकीचं विधान ओळखा. तर श्रमिक महिला संघटनाशी संबंधित व्यक्ती प्रभा सावंत आहेत. असा पॅटर्न, या पॅटर्नमध्ये आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न. राजकीय पक्षांच्या कालानुक्रमानुसार स्थापना वर्षानुसार याची रचना करायची. पुढं मी ज्यावेळेस याचा रेफरन्स येईल त्यावेळेस कुठल्या पक्षाची स्थापना कुठं झाली ते मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, झारखंड मुक्ती मोर्चा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहिल्यांदा कुठला पक्ष आला? शिरोमणी अकाली दल. ओके, पहिल्यांदा. त्याच्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा दुसऱ्यांदा. त्याच्यानंतर तेलुगू देशम पार्टी तिसऱ्यांदा. आणि आता लेटेस्ट आहे आसाम गण परिषद चौथ्यांदा. आसाम, शिरोमणी अकाली दल पंजाब, तेलुगू देशम पार्टी ही आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड मुक्ती मोर्चा झारखंडमध्ये. ओके, यांचं सरकार सत्तेत होते झारखंड मुक्ती मोर्चाचं. आणि आसाम गण परिषदसुद्धा आघाडी करून सत्तेवरती बऱ्याच वेळेला आलेला पक्ष आहे. शिरोमणी अकाली दल 1 हँडेड सत्ता यांच्याकडे होती बऱ्याचशा वेळेला. यांनी काँग्रेसबरोबर युती आघाडी करून पंजाबमध्ये सरकार राखलेलं दिसतं. परंतु आता पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. शिरोमणी अकाली दलाला ओहोटी लागलेली आहे. जवळजवळ म्हणजे प्रकाश सिंग बादल याचे नेते होते, ते तुम्हाला माहितीच असतील ते. पुढचा प्रश्न. पुढील विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारं विधान आहे ते ओळखायचं आपल्याला. जागतिकीकरणाचा भावनेचा अर्थ असा आहे की धोरण निर्मात्यांनी जागतिक संदर्भात अजेंडा निर्मिती आणि समस्या व्याख्यात करणं याचा विचार केला गेला पाहिजे. प्रत्येक देशातील धोरणकर्ते समृद्धी, मंदी, नैराश्य आणि पुनर्प्राप्ती या आंतरराष्ट्रीय आर्थिक चक्राद्वारे तयार केलेले धोरण संदर्भ सामायिक करतात. तर याच्यातलं काय करायचं तुम्हाला? योग्य असणारं विधान जे आहे तर ते ओळखायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानं जे आहेत या ठिकाणी ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल प्रश्न आला होता, त्यावेळेस हे चर्चेत होते. आत्ता काय नाही आहेत, सरकार पडलं यांचं, त्याच्यामुळं हा प्रश्न रिपीट होणारच नाही, लक्षात ठेवा. पुढे जाऊया, वाचून घ्या तुम्ही परत नंतर. पुढचा प्रश्न. अयोग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे. याच्यातलं भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी झाली. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस फॅक्च्युअल प्रश्न येतात सहसा ते वाक्य बरोबर धरून झाला. तर बरोबर आहे, RPIची स्थापना 3 ऑक्टोबर 1997. N शिवराज हे RPIचे प्रथम अध्यक्ष होते, हे सुद्धा बरोबर आहे. रामराज्य परिषदेची स्थापना 1948 झाली, हे सुद्धा बरोबर आहे. स्वामी करपात्री, स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे रामराज्य परिषदेचे नेते होते, हे सुद्धा बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अयोग्य विधान ओळखायचं होतं, एकही विधान अयोग्य नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं विधान हे आन्सर आपल्या प्रश्नाचं आहे. पुढचा प्रश्न. पूर्वोत्तर भारतातील कोणता पहिला राजकीय पक्ष आहे ज्यास राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे? कुठला विचारले त्यांनी? पूर्वोत्तर भारत, नॉर्थ ईस्टमधला असा कुठला पक्ष आहे की ज्याला पहिला नॉर्थ ईस्टमधला राजकीय पक्ष म्हणून दर्जा मिळालेला आहे? नॅशनल पीपल्स पार्टी, NPP. आणि याच्यावरती पुन्हा एकदा प्रश्न आला होता, यांचं चिन्ह काय आहे? तर पुस्तक, PUSTAK, पुस्तक, बुक. ओके, आलं लक्षात. आणि
या पक्षाचे संस्थापक जे आहेत ना ते संगमा आहेत, संगमा, मुकुल संगमा. मुकुल संगमा अगोदर शरद पवारांबरोबर होते आणि मग त्यांनी सिक्कीममधला हा पक्ष आहे, तर आत्ता तो त्यांनी तिथं नवीन पक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्यांचं सरकारसुद्धा सत्तेत आलेलं आहे आणि नॉर्थ ईस्टमधला तो पहिला राजकीय पक्ष ठरलेला आहे आणि त्याचमुळं 2022ला त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, काशीराम बहुजन सक्षमीकरणाचे समर्थक योग्य असणारं कथन आपल्याला ओळखायचं आहे. ओके, तर बघा याचं उत्तर 2 आहे. त्यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना 1984 केली, बरोबर आहे. राजकीय सत्ता ही सामाजिक समता प्राप्त करण्याची गुरु केली आहे असं सांगितलं, हेही बरोबर आहे. ते दलित शोषित समाज संघर्ष समितीचे संस्थापक होते, DS4, हेही बरोबर आहे. ओके, बामसेफची स्थापना त्यांनी केली नाही आहे, हे चुकलं. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जोड्याला लावायच्या आहेत. बघा आता तर या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट आपण जोड्या लावू. बघा पहिलं काय आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक कुठल्या पक्षाशी संबंधित आहे? तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन, इंटक, कोणाशी संबंधित आहे? काँग्रेसशी संबंधित आहे. भारतीय मजदूर संघ, BMS, कोणाशी संबंधित आहे? भाजपशी संबंधित आहे. आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, C2, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. आलं लक्षात? ओके, अला 3, बला 4, कला 1 आणि डला 2. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जोड्या लावायचा प्रश्न आहे हा. 2022ला त्यांनी विचारलेला होता. शिवसेनेची लोकसभेतील मतांची संख्या, आणि याचं डायरेक्ट उत्तर सांगतो, पर्याय क्रमांक 4. आत्ता रिलेव्हन्स नाही आहे, शिवसेना जवळजवळ संपली आहे कारण शिवसेनेचं विभाजन झालं आहे आणि हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नक्की मूळ शिवसेना कोणाची? ओके, याच्यावरून सर्वोच्च न्यायालयात केस आहे, त्याचा अजूनही रिझल्ट लागणं बाकी आहे. ओके, हे वाद आता भारतात व्हायला लागलेत, हे कॉमन झालेत. महाराष्ट्रात 2 पक्षात वाद सुरू आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. 15चं 4 उत्तर आहे. 1991ला किती जागा मिळाल्या होत्या? 4. 98ला मिळाल्या होत्या 6. 99ला मिळाल्या होत्या 15 आणि 2004ला मिळाल्या होत्या 12. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अजूनसुद्धा जोड्याच लावायच्या आहेत. प्रादेशिक पक्ष आणि राज्य, कुठल्या राज्यात कुठला प्रादेशिक पक्ष आहे त्यांनी विचारलेलं आहे. बघा, जनाधिपाध्याय संरक्षण समिती कुठं आहे? ही आहे केरळमध्ये. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी कुठं आहे? मेघालयात. नॅशनल डेमोक्रॅटिक मूवमेंट कुठं आहे? नागालँडमध्ये. आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. हे लक्षात ठेवा, प्रादेशिक पक्ष लक्षात ठेवा, कारण हे कधी आपण वाचलेलं नसतं. याच्यावरती प्रश्न विचारणं म्हणजे पॉसिबिलिटी आहे, कारण पश्चिम बंगाल चर्चेत आहे आणि नॉर्थ ईस्टमधले राज्य तर चर्चेत असतं, त्याच्यामुळं रिपीट होऊ शकतो. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा. राजकीय पक्ष आणि 17व्या लोकसभेत मिळालेल्या जागा, हा याचा रिलेव्हन्स 0 आहे, त्याच्यामुळे याचं एक्सप्लेनेशन तुम्ही बघून घ्या. म्हणजे हे तुम्ही सोडून घ्या, एवढं काय महत्त्वाचं नाही, ते रिपीट नाही होणार. अयोग्य कथन ओळखायचं आहे किंवा चुकीचं वाक्य ओळखायचं आहे कुठलं आहे ते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्ष म्हणून ओळखला जाणारा एक प्रमुख राजकीय पक्ष असून त्याची स्थापना 1885मध्ये झाली. ओके, अयोग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, हे सुद्धा बरोबर आहे. 1998मध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 14व्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे 150 सदस्य होते, नाही जास्त होते, नाही सॉरी कमी होते आय थिंक. जर का चुकत असेल तर मला बरोबर करा, परंतु हे वाक्य चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, काँग्रेस पक्षाचे सिंडिकेट नेते कोण होते? हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे, दॅट्स इट, त्याच्यामुळे आपणही कॅन्सल करू. पुढचा प्रश्न, भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIMची स्थापना कधी झाली असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. CPIMची स्थापना 1964मध्ये झाली आणि हाच प्रश्न त्यांनी जोड्या लावायला विचारला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, राजकीय पक्ष ते कुठल्या विचारप्रणालीचे आहेत, त्यांचा प्रकार कुठला आहे, प्रादेशिक आहे की राष्ट्रीय पक्ष आहे, त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचे संस्थापक कोण आहेत, एवढंच लक्षात ठेवा. याच्या बाहेर आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले नाहीत. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न, राजकीय पक्षासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. सध्या भारतात 7 राजकीय पक्ष आहेत, सध्या 6 आहेत, त्याच्यामुळे हे विधान सध्या चुकते. ओके, त्याच्यानंतर
राजकीय पक्षाची राष्ट्रीय अथवा राज्य पक्ष म्हणून मिळालेली मान्यता केवळ सलग 2 विधानसभा अथवा 2 लोकसभा निवडणुकीत अट पूर्ण करण्यास अपयशी झाला तरच तो पक्ष आपला असलेला दर्जा गमावतो. ओके, आपल्याला काय करायचं याच्यातलं बरोबर किंवा चूक विधानं जे आहेत तर ती ओळखायची आहेत. ओके, तर दुसरं वाक्य जे आहे या ठिकाणी बरोबर आहे आणि तिसरंसुद्धा बरोबर आहे. पहिलं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे. ओके, पुढचा प्रश्न. सध्या भारतीय राजकीय पक्षांची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. राजकीय पक्षांची प्रमुख वैशिष्ट्ये काय काय आहेत ते सांगायचं आपल्याला. तर बघा काय काय आहेत. बहुपक्षीय पद्धती आहे का भारतात? सध्या आहे, कारण एकापेक्षा जास्त 2पेक्षा जास्त पक्ष आहेत तर ते स्पर्धेत आहेत. त्याच्यानंतर प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे का? तर ते आत्ता निर्माण व्हायला लागले, कारण सत्तेत केंद्रात जी सत्ता आहे तर ती प्रादेशिक पक्षांची मिळून बनली, त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. प्रभावी विरोधी पक्षाचा अभाव आहे का? तर तो सुद्धा आहे. व्यक्ती महात्मा आहे का? हे सुद्धा आपल्याला दिसते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहे. दॅट्स इट, हे लक्षात ठेवा आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला तर. ओके, नेक्स्ट प्रश्न. जोड्या लावायच्यात. प्रादेशिक पक्ष आणि त्याची स्थापना कधी झाली ह्या जोड्या लावायच्या आहेत. तर बघा आता मिझो नॅशनल फ्रंट कधी स्थापना झालेली आहे? तर 1961ला. 3 मिझोराम पीपल्स फ्रंट याची स्थापना कधी झालेली आहे? 1972ला. झोरम नॅशनल पार्टी याची स्थापना कधी झाली? 1979ला. आसाम गण परिषद 1985ला. ओके, आता हा प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाऊ शकतो जर का रिपीट करायचा असेल तर कालानुक्रमाने लावा. म्हणजे पहिल्यांदा कुठला आला बघायच्यातला? 1961वाला, त्याच्यानंतर 72वाला, 79वाला आणि 85वाला, असं लक्षात ठेवा. म्हणजे स्थापना वर्ष आणि पक्ष हे लक्षात ठेवणं थोडंसं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बरोबर समजलं. हे पुढे लावून इथं लिहून ठेवा. ज्यावेळेस तुम्ही प्रिंट कराल ना तर याच्यावरती प्रश्न रिपीट होण्याचे चान्स कुठल्या प्रकारे आहेत ते तुम्ही थोडंसं तिथं लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते संस्थात्मक दबाव गटाचे उदाहरण आहे? संस्थात्मक दबाव गटाचे उदाहरण कोणतं? काँग्रेस वर्किंग कमिटी. हा पक्ष नाही आहे, परंतु काँग्रेसला अंतर्गत जे काही करायचं असतं चांगलं वाईट त्याच्याविषयी सजेशन देणारी ही काँग्रेस वर्किंग कमिटी आहे. याच्यामध्ये नेते असतात आणि काँग्रेसचं काही चुकीचं काय बरोबर, काँग्रेस जर काही चुकीची कृती करायला लागलेली असेल तर त्यांना सांगणं की बाबा हे चुकीचे आहे, हे करू नका. हे काँग्रेस वर्किंग कमिटीचं काम असतं. म्हणजे संस्थेअंतर्गत असणारा हा दबाव गट आहे, म्हणून त्याला संस्थात्मक दबाव गट असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. दबाव गटासंबंधी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा आता ओके, योग्य विधान ओळखायचं आहे. ते सरकार आणि त्यांच्या गटाचे सदस्य यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का याचं उत्तर? तर हे बरोबर आहे पहिलं वाक्य. ते सरकारच्या धोरण ठरवण्यावर, धोरणकर्त्यावर आणि धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रभाव पाडतात. हे सुद्धा बरोबर आहे. ते जन्मतावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत नाहीत. करतात ना दबाव गट, असं कसं काय? चुकलं. ते निवडणुका लढतात नाही, राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. दबाव गट कधीही निवडणुका लढत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ड चुकलं. क आणि ड चुकीचं आहे, त्याच्यामुळे असा ऑप्शन एकच आहे, पर्याय क्रमांक 3. आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. दबाव गट काय करतात? जो पक्ष सत्तेत आहे त्याच्यावरती दबाव टाकून आपली कामं करून घेतात. ओके, म्हणजे आपली म्हणजे जनतेची कामं करून घेतात. म्हणजे जनतेच्या मागण्या राजकीय पक्षांपर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचवणं हे दबाव गटाचं महत्त्वाचं काम आहे. आणि ते सरकारला दबाव टाकतात वेगवेगळ्या माध्यमातून, मोर्चे, आंदोलनं, उपोषणं या माध्यमातून. त्याच्यामुळे दबाव गट प्रत्यक्ष निवडणुका लढत नाहीत, ते एकमेकांना पाठिंबा देऊ शकतात. उदाहरणार्थ XYZ नावाचा दबाव गट, या निवडणुकीत आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं ते सांगू शकतात. आणि मग परंतु ते ॲक्च्युअल सत्तेच्या स्पर्धेत येत नाहीत. ओके, पुढचा प्रश्न. राजकीय पक्ष स्टेट पार्टी म्हणून मान्यता मिळण्यासाठी खालीलपैकी कोणता एक निकष पूर्ण केलेला पाहिजे? ह्याच्यातला निकष चुकीचा कुठला आहे ते ओळखायचं आहे. प्रश्न थोडासा किचकट आणि वेगळा आहे. बघा आता, तर चुकीचा निकष ओळखायचा आहे. संबंधित राज्यात मागील विधानसभेच्या निवडणुकीत 2 जागा आणि शिवाय 6% मतं, हा क्रायटेरिया पाहिजे. संबंधित राज्यात मागील लोकसभेच्या निवडणुकीत 1 जागा शिवाय 6% मतं, हा सुद्धा क्रायटेरिया पाहिजे. संबंधित राज्यात विधानसभेच्या एकूण जागापैकी 3% जागा अथवा 3 जागा यापैकी जे अधिक असेल ते, हे सुद्धा पाहिजे. संबंधित राज्यात गेल्या लोकसभा अथवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 6% मतं, हे चुकीचं आहे. आणि चुकीचंच विधान आपल्याला ओळखायचं होतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण ते विधान जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. समजतंय? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न. मुक्त लोकशाहीचं पुढीलपैकी कोणतं व्यवच्छेदक लक्षण आहे? ओके, मुक्त लोकशाहीचं लक्षण कुठलं आहे असं त्यांनी विचारलं आहे.
तर एकपक्षीय पद्धत नसते, एकमेकांशी निवडणुकीच्या आखाडा स्पर्धा करणारे दबावट नाही, द्विपक्षीय पद्धत नाही, बहुपक्ष पद्धत असते, अदलून बदलून सरकार स्थापन करणारे स्पर्धात्मक राजकीय पक्ष. तर मुक्त लोकशाहीचं हे वैशिष्ट्य आहे. कुठलं? अदलून बदलून सरकार स्थापन करणारे स्पर्धात्मक राजकीय पक्ष हे मुक्त लोकशाही व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आहे. पुढचा प्रश्न, खालील कथेने लक्षात घ्या तृणमूल काँग्रेसबद्दल हा जो आहे तर तो प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यातलं अयोग्य असणारं कथन आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, बघा, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस AITCची स्थापना 1 जानेवारी 1998 झाली. बरोबर आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून ममता बॅनर्जींनी याची स्थापना केली होती. AITCला 2016 राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 2022-23 याचा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून असणारा दर्जा गेला आहे. AITC हा धर्मनिरपेक्षता आणि संघवादाशी कटिबद्ध आहे, हेही बरोबर आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत AITCने 19 जागा जिंकल्या होत्या. तर हे वाक्य चुकीचं आहे. किती जागा जिंकल्या होत्या नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड जे आहे तर ते अयोग्य विधान आहे. समजतंय? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. आणि आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण चला याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, क, ड ही विधानं बरोबर आहेत. बघा, सर्वात पहिले राष्ट्रीय कृषी धोरण 2000 घोषित करण्यात आलं. स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण 2007 ठरवण्यात आलं. या धोरणाच्या प्रयोजनाकरता शेतकरी म्हणजे जी व्यक्ती पिके घेण्यात आणि इतर प्राथमिक कृषी जिन्सांच्या उत्पादनामध्ये सक्रियतेने गुंतलेली असते ती होय. तर अ, क आणि ड ही जी 3 विधानं आहेत तर ही 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न हा धवल क्रांतीबद्दलचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, क, ड ही विधानं बरोबर आहेत. PDF प्रिंट काढल्यानंतर तो प्रश्न तुम्ही सोडवा. इकॉनॉमिक्सचे 2 प्रश्न आहेत, चुकून इकडं आलेले आहेत. पुढचा प्रश्न हरित क्रांतीचा आहे, इकॉनॉमिक्सचाच प्रश्न आहे. बघा, आता जोड्या लावायच्यात, राजकीय पक्ष आणि युती किंवा आघाडी. ओके, 2019ला प्रश्न आला होता. 1999 ते 2004 ओके, कोण होतं सत्तेत? राष्ट्रीय लोकशाही आघाडी. ओके, याच्यानंतर 1989 ते 1990 कोण होतं? राष्ट्रीय मोर्चा. 1996 ते 1997 संयुक्त मोर्चा आणि 2004 ते 2009 संयुक्त पुरोगामी आघाडी. ओके, म्हणजे हे काँग्रेस, इथं BJP. ओके, हे ते लक्षात. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढे जाऊया. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शिका, संघटित आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? कुठल्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकर्णी सभा. पर्याय क्रमांक 1. ओके, आता हिस्ट्रीचा अभ्यास करताना बहिष्कृत हितकर्णी सभा हिस्ट्रीचा आहे, त्याचं तुम्ही कधी स्थापना झाली तर डॉक्टर BR आंबेडकरांचं राजकीय संबंध जे होते, म्हणजे विविध पक्ष असतील, कुठल्या पक्षातून निवडणूक लढवली त्याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्ही पाहून घ्यायची आहे. ओके, चलो पुढे जाऊया. कोणतं विधान बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला. ओके, बरोबर नाही, चुकीचं विधान कुठलं आहे ओळखायचं आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे, आपण सुद्धा कॅन्सल करू. वाचून घ्या, उत्तर मिळालं तर सोडवा, रिपीट होणार नाही याची गॅरंटी 100%. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, योग्य कथने ओळखा. 4 विधानं दिलेत, त्याच्यातलं योग्य कथन ओळखायचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 झाली. बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 झाली. बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 झाली. हे सुद्धा बरोबर आहे. तर भारतीय समाजवादी पक्षाची स्थापना 1930 नाही हो, 64 झाली. ओके, किती झाली 64 की 26 की 25? ओके, हा थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याचं उत्तर भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIMची स्थापना 1964 झाली आणि भारतीय साम्यवादी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना कधी झाली? 25 की 26? हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला हिंट दिलेली आहे, थोडंसं वर्क करा, वर्क. पुढचा प्रश्न, सारखेच निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय पक्षाच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी काय करायचं आहे, कुठला पर्याय बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर हा सुद्धा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे, हॅशटॅग केला आहे, त्याच्यामुळे आपणही कॅन्सल करू. पुढचा प्रश्न,
शिवसेनेला 2009 आणि 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे किती जागा मिळाल्या होत्या शिवसेनेला? त्यावेळेस शिवसेना फुटलेली नव्हती. तर किती मिळाल्या होत्या? 2009ला 11 जागा मिळाल्या होत्या आणि 2014ला 18 जागा मिळाल्या होत्या. ओके, पर्याय क्रमांक 3. ओके, आता शिवसेना फुटली आहे, 2 शिवसेना तयार झाल्यात. त्याच्यामुळे कुठल्या शिवसेनेवरती प्रश्न येईल सांगणं खूप अवघड झालेलं आहे. पुढचा प्रश्न, हा सुद्धा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे, त्याच्यामुळे आपण हे काही घेणार नाही आहे. पाहून घ्या एकदा प्रश्न. समाजवादी पक्षाबाबत काय खरं आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. काय खरं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. समाजवादी पक्ष 1938मध्ये काँग्रेसपासून वेगळा झाला. ॲब्सोल्युटली चुकीचं आहे, हे नंतर झालं आहे. आचार्य नरेंद्र देव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक होते. सॉरी, पहिलं विधान चुकीचं आहे, म्हणजे हे ते चुकीचं आहे, ते बरोबर आहे. तर हे दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं विधान जे आहे ते वाचा. जयप्रकाश नारायण, SM जोशी, अशोक मेहता हे समाजवादी पक्ष किंवा प्रजा समाजवादी पक्षाचे नेते आहेत. तर हे मात्र बरोबर आहे. तर ब आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. अविधान जे आहे तर या ठिकाणी चुकीचं आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, कामराज प्लॅन किंवा कामराज योजना म्हणजे काय? ओके, ते तुम्हाला सांगायचं आहे. काय होती ही कामराज प्लॅन? तर सर्व वरिष्ठ काँग्रेसजनांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन तरुण पक्ष कार्यकर्त्यांसाठी मार्ग मोकळा करावा, असं हे के कामराज नावाचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी मांडलेला हा प्लॅन होता. त्याला कामराज प्लॅन किंवा कामराज योजना असं म्हणतात. परंतु याच्यानंतर काँग्रेसमध्ये दुफळाई निर्माण झाली, काँग्रेस फुटलं आणि 2 प्रदेश, एक इंदिरा काँग्रेस आणि एक दुसरी काँग्रेस हे स्थापन झालं. ओके, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते. कोण नव्हतं ते सांगायचं आहे. तर PC जोशी स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते. ओके, राजगोपालचारी, मिनू मसानी आणि KM मुन्शी हे स्वतंत्र पक्षाचे नेते होते आणि PC जोशी स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते. ओके, पुढचा प्रश्न, लोकनायक जयप्रकाश नारायण, JP नारायण असं सुद्धा म्हटलं जातं त्यांना, यांच्याबाबत काय खरं आहे ते सांगायचं आहे. बघा, काँग्रेस समाजवादी पक्षाचे संस्थापक महासचिव होते. बरोबर आहे का? बरोबर आहे. सक्रिय राजकारणाचा त्याग केला 1965मध्ये, हे चुकीचं आहे. त्यांनी भूदान आंदोलनात भाग घेतला, हे बरोबर आहे. ते आणीबाणीच्या विरोधाचे प्रतीक होते आणि ते जेलमध्ये गेले होते. JP स्टुडंट पॉलिटिक्समध्ये होते. JP नारायण. JPची क्रांती खूप फेमस आहे, म्हणजे क्रांती म्हणजे त्यांनी घडवलेली क्रांती. ओके, स्टुडंट पॉलिटिक्सचा एक चेहरा म्हणून JP नारायण यांच्याकडे बघितलं जायचं. बिहारवाला जो पट्टा आहे, बिहार उत्तर प्रदेश असेल, तर या पट्ट्यात त्यांची क्रेज होती, क्रेज. ओके, त्याच्यामुळं अ, क आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर पुढीलपैकी कोणती विद्यार्थी संघटना संलग्न आहे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर कोण आहे? प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन. पर्याय क्रमांक 4. प्रोग्रेसिव्ह स्टुडंट युनियन ही त्याच्याशी संबंधित असणारी विद्यार्थी संघटना आहे. पुढचा प्रश्न, अयोग्य कथन ओळखा. तुम्हाला 4 कथनं दिलेलं आहे, त्याच्यातलं अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, 1951मध्ये साम्यवादी पक्षाने रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग केला आणि सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. बरोबर आहे. AK गोपालन, SA डांगे, अजय घोष हे साम्यवादी पक्षाचे नेते होते, हे सुद्धा बरोबर आहे. 1964मध्ये साम्यवादी पक्ष 2 गटात विभागला गेला. CPIने चीनचे समर्थन केलं आणि CPIMने रशियाचे समर्थन केलं, हे चुकला. तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे याचं एक्सप्लेनेशन खाली तुम्ही थोडंसं द्या. का द्या म्हणतोय? ज्यावेळेस इलेक्शनचे रिझल्ट असतात, निवडणुका असतात, त्यावेळेस अभ्यास सोडून तासन आपण याच्यावरती चर्चा केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने ती चर्चा इथं लागू होते का आणि या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळतं आहे का, हे थोडंसं मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितलं तर बरं होईल, मलासुद्धा बरं वाटेल. ती कमेंट मी पिन करून ठेवेन. दॅट्स इट. हे विधान चुकले, 4थं विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक राज्यव्यवस्थेतील राजकीय पक्षाचा सामाजिक संदर्भ निरनिराळा असतो. साम्यवादी पक्षांच्या बाबतीत खालील वाक्य कोणत्या गटाला तंतोतंत लागू होतं? साम्यवादी पक्ष बेकायदेशीर, क्रांतीचा अग्रदूत, या पक्षाची स्थापना करण्यास कायदेशीर बंदी नाही, एकाच पक्षाच्या अनेक शाखा. हे कोणाला लागू होते असं त्यांनी विचारले. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अमेरिका, इंग्लंड, चीन आणि भारत. ओके, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. ही परिस्थिती कुठं काय? साम्यवादी पक्ष बेकायदेशीर कुठं आहे? अमेरिकेत. या पक्षाची स्थापना करण्यास कायदेशीर बंदी नाही कुठं? इंग्लंडमध्ये. क्रांतीचा अग्रदूत चीनमध्ये. एकाच पक्षाच्या अनेक शाखा कुठं आहेत? भारतात. ओके, हे असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, योग्य कथन ओळखा. 2 कथनं दिलीत आणि त्याच्यातलं योग्य ओळखायचं आहे. महाराष्ट्राच्या शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचं आंदोलन हे इंडिया फौजेविरुद्ध भारताचं युद्ध म्हणून जाहीर केलं. हे वाक्य काय वाटतं तुम्हाला?
तर हे वाक्य बरोबर आहे. भारतीय किसान युनियन ही 70च्या दशकातील शेतकऱ्यांच्या आंदोलनातील एक प्रमुख संघटना होती. हे मात्र चुकीचं आहे. हे किसान युनियन सध्यासुद्धा अस्तित्वात आहे. आणि जे पंजाबचं आंदोलन चाललं होतं तर त्या आंदोलनात ही आघाडीवरती असणारी एक संघटना किसान संघटना किंवा शेतकऱ्यांची संघटना राहिलेली आहे किंवा त्याला आपण मराठीत शेतकरी संघटना म्हणू शकतो. ओके, पुढं काय आहे, जोड्या लावायच्या तुम्हाला, प्रादेशिक पक्ष आणि व्यक्ती किंवा संघटना. बघा तर याचं डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अला 2 अंगामी झाय फिजो नागालँडमधला पक्ष आहे. लालहेंगा ही व्यक्ती किंवा संघटना आहे. ओके, लालडेंगा पण म्हटलं जातं त्यांना. ओके, हे मिझोराममध्ये आहेत. खाजी लेहंडूप दोरोजी खांगसर्फ हे सिक्कीममध्ये आहेत आणि आसू हे आसाममध्ये आहे. बघा डला 4 सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काढणं महाकठीण आहे आणि आपल्या ओळखीची तर हीच आहे. आणि लालडेंगा मिझोराममधले मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे ते चर्चेत आहेत. हे लक्षात ठेवा. 2 वरनं उत्तर निघतंय का. बला 3 किती ठिकाणी. ओके, बला 3 पण 2 ठिकाणी. ओके, 1 आणि 4मध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला 50-50% तर 1 उत्तर येऊ शकतं. तेच उत्तर आहे प्रश्नाचं. ओके, लक्षात असे काही प्रश्न आहेत की जे तुम्हाला कन्फ्यूज करतायत. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय जनसंघाची विचारधारा कशी आहे ते त्यांनी विचारलं आहे. कशी आहे ते आपण सांगणार आहोत आता. तर एक देश एक संस्कृती एक राष्ट्र विचार, बरोबर आहे का. बरोबर आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्याद्वारेच वैभव प्राप्ती शक्य, हे मात्र चुकीचं आहे. भारताची कार्यालयीन भाषा इंग्रजीऐवजी हिंदी असावी, हां हिंदी बरोबर आहे, हे बरोबर आहे. धार्मिक व सांस्कृतिक अल्पसंख्याकांच्या सवलतीस विरोध केला, हे बरोबर आहे का. तर हे सुद्धा बरोबर आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याक ह्या 2 कन्सेप्ट भारतीय जनसंघाला मान्य नाही आहेत. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ क ड ही जी 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालील वाक्य बघा आणि त्याच्यातलं बरोबर विधान ओळखा. आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत, त्याच्यातलं आपल्याला बरोबर विधान काढायचं आहे. फिक्की ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार उद्यम संघटना आहे. चूक, नंतर निर्मिती झाली. फिक्की ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत स्थापन झालेली संस्था आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. स्वतंत्र आहे. व्यापार ट्रेड त्याच्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4 1 ही बरोबर नाही आहे. फिक्कीबद्दल वाचून घ्या, इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे, चुकून इकडे आला होता. पुढचा प्रश्न, पुढील कोणतं विधान राजकीय पक्ष व हितसंबंधी गटांच्या परस्पर संबंधाबद्दल बिनचूक वर्णन करणारं आहे. ओके, काय करायचं, याचं बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा मोठा प्रश्न आहे हा, हितसंबंधी गट, तर याची 4च्या 4 वाक्य बरोबर आहेत. तुम्ही वाचून घ्या एकदा, एवढं काही हे नाही आहे. हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. हितसंबंधी गट, सामाजिक गट यांच्यातले संबंध, दबाव गट, राजकीय पक्ष यांच्यातले संबंध, त्याच्याबद्दल माहिती देणारा हा प्रश्न आहे. हे सर्वच्या सर्व पर्याय बरोबर आहेत. ओके, सर्वच्या सर्व ऑप्शन जे आहेत तर ते या ठिकाणी बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर किती यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. ओके, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात कोणत्या दबावगट अधिक प्रभावशाली झाल्याचं दिसत नाही म्हटलं त्यांनी. तर शेतकऱ्यांचा दबावगट एवढा तो प्रभावशाली राहिलेला नाही, हे लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचा दबावगट जो आहे तर तो जास्त प्रभावशाली राहिलेला नाही आहे. त्याचं महत्त्व हळूहळू कमी होते, परंतु शेतीचं महत्त्व मात्र आता वाढत चालल्याचं आपल्याला दिसत आहे. ओके, आलं लक्षात, समजलं. पुढचा प्रश्न, 2004च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 145 जागा मिळाल्या व त्यांच्या मित्रपक्षांना 74 जागा मिळाल्या. ही बेरीज बहुमतापेक्षा कमी होती. त्यावेळी कोणत्या राजकीय पक्षांच्या बाहेरून पाठिंब्याच्या जोरावर संयुक्त पुरोगामी आघाडीने अल्पमतातील सरकार स्थापन केलं 2004ला. म्हणजे कोणाकोणाला सत्तेत त्यांनी समाविष्ट करून घेतलेलं आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पर्याय क्रमांक 3 हे 2 पक्ष त्यांनी सत्तेत सहभागी करून घेतलेले आहेत. ओके, समजलं, दॅट्स इट. तर अशा रीतीनं तुर्तासात आपण इथं थांबूया. राहिलेले प्रश्न भाग 2मध्ये त्याची चर्चा करूया, कारण खूप मोठं लेक्चर झालं तर तुम्ही पाहत नाही असं तुम्हीच मला सांगितलं. कारण अजूनसुद्धा प्रश्न खूप आहेत. आत्ता कुठं आपण 50 प्रश्नांचं डिस्कशन केलं, अजून 50+ प्रश्न आहेत. पार्ट 2मध्ये आपण डिस्कशन त्याचं करूया की जेणेकरून तुम्हालासुद्धा ते सोपं जाईल. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली तीही प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय सध्या VGS ई-स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲपचा चॅनल,
इंस्टाग्राम या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.